कोल्हापुरातल्या उपनगरांमध्ये चुटकी वाजवून भूत काढणे, करणी करणे असा प्रसिद्ध असणारा चुटकीवाले बाबा सध्या फरार आहे। या चुटकीवाले बाबाचा पर्दाफाश गेल्याच आठवड्यात साम टीव्हीने केला होता आणि जिथं या चुटकीवाले बाबाचा दरबार भरत होता तिथं आता आम्ही पोहोचलेलो आहे। काही तक्रारदारांनी या चुटकीवाले बाबाची तक्रार केल्यानंतर सध्या पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याचा दरबार नेमका कुठं भरतो, कशा पद्धतीने भरतो याचा तपास सध्या करण्यात येत आहे। आपण हे जर पोस्टर पाहिलं तर त्या चुटकीवाले बाबाचा या ठिकाणी फोटो आहे। त्या फोटोच्या खाली गुरुजी असा उल्लेख करण्यात आलेला आहे। साधारण 25 ते 30 वयोगटातला हा तरुण आहे आणि हा सध्या चुटकीवाले महाराज म्हणून कोल्हापुरामध्ये प्रसिद्ध आहे। कोल्हापूर शहरासह उपनगरात आणि जिल्ह्यातल्या अनेक लोकांना त्याने चुटकी वाजून भूत काढतो, करणी झाली असेल तर ती मी काढून देतो अशा भूल तापा देऊन त्याने लाखो रुपयांची फसवणूक केलेली आहे। तसेच काही महिलांशी त्यांना असभ्य वर्तन देखील केलेलं आहे। ही बातमी जेव्हा साम टीव्हीने प्रदर्शित केली त्यावेळी अनेक जे तक्रारदार आहेत ज्यांची फसवणूक झालेली आहे ते साम टीव्ही समोर आले आणि त्यांनी नेमका दरबार कुठं भरतो याची माहिती आपल्याला दिलेली आहे। तसेच या तक्रारदारांनी आता पोलीस ठाण्यात सुद्धा आपली तक्रार केली। त्यामुळे पोलीस आता या दरबाराचा शोध घेण्यासाठी या परिसरात आलेले आहेत। नेमका चुटकीवाला बाबा आहे कुठं याचा तपास जेव्हा पोलीस करत होते त्यावेळी तो वाईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। काल रात्री वाईमध्ये आणि साताऱ्यामध्ये कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकला होता आणि यामध्ये चुटकीवाले बाबा खरं तर आढळून आला नाही, तो अगोदरच पळून गेला होता। तर याच्या तपासासाठी आता कोल्हापूर पोलीस आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि कोल्हापूरकरांना फसवणारे या चुटकीवाले बाबाला लवकरात लवकर जेल बंद करण्यासाठी सध्या पोलीस ॲक्टिव्ह झालेले आहेत। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।